च्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरातील 6 दुकाने नोटीस बजावून न हटवल्यानं महापालिकेने केली जमीनदोस्त. आतापर्यंत शहरातील 500 अतिक्रमणे हटवली. बीड जिल्ह्यातील सुरुर्डीचे सैनिक 20 वर्षांच्या सैनिकी सेवेनंतर स्वगृही परतल्यावर ग्रामस्थांनी केलं जंगी स्वागत. फुलांनी सजवलेल्या गाडीमधून काढली मिरवणूक. नागपूर जिल्ह्यातील रामटेक पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या शेजारी असलेल्या गावात वाघांच्या वाढत्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दिलासा. मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधत अकोला जिल्ह्यातील पातूर इथं दुसरं बालसाहित्य संमेलन संपन्न. या आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनात विद्यार्थीच होते संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष तसंच उद्घाटकही. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात पात्र ठरलेल्या 103 लाभार्थ्यांमधून 25 लाभार्थ्यांना ईश्वर चिठ्ठीनं 49 एकर जमिनीचं वाटप. परभणी शहरात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2 तरुणांनी बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीनं फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत काढण्यात आला मोर्चा. आणि वाशिम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी इंटरचेंज परिसरात फुलला दुर्मिळ पिवळा पळस. या दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनाची होते मागणी. पर्यावरणप्रेमी आणि वनस्पती अभ्यासकांनी